भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची घोषणा झालेली आहे आणि मुंबई अध्यक्षपदी आता अमित साटम यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे। साटम यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपला चांगलं यश मिळेल असा विश्वास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून वर्तवण्यात येतोय। साटम यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपची घोडदौड कायम राहील असा विश्वासही फडणवीस व्यक्त करतायत। इतकंच नाही तर येणाऱ्या निवडणुकीत मुंबईत भाजपचा झेंडा फडकणार असं देखील फडणवीसांनी स्पष्टच केलंय। पाहूया। श्री अमित साटम जे आमदार आहेत, 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले, त्यापूर्वी नगरसेवक म्हणूनही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रदीर्घ अशा प्रकारचा त्यांचा कार्यकाळ राहिलेला आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे। कोण आहेत अमित साटम? एक परिचय आपण पाहूया। अमित साटम भाजप मुंबईचे नेते आहेत। 2014 आणि 19 या निवडणुकीत विधानसभेवर ते निवडून गेले। 2000 ते 2002 या काळात प्रभाग सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिलं। 2002 ते 2004 या काळात भाजपच्या उत्तर पश्चिम जिल्हा युवक विंगचे ते सचिव राहिलेले आहेत। 2006 ते 2008 मध्ये भाजप आंबोली विधानसभेचे ते अध्यक्ष होते। 2008 ते 2010 मध्ये भाजप युवा विंगचे ते मुंबई सरचिटणीस सुद्धा आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।